एखादी चमचमीत भाजी खायची इच्छा झाली तर हॉटेलमध्ये जायची गरज नाही. घरच्या घरी पण आपण ही भाजी बनवू शकतो. हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी जी आहे तर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा. मी जे मसाले टाकलेले ते वापरून तुम्ही या पद्धतीने भाजी जर बनवली तर न खाणारा सुद्धा ती भाजी पाहूनच खायला सुरुवात करेल. तर इथं तुम्ही बघू शकता शेवगा मसाल्याची भाजी बनवलेली आहे आणि ही भाजीची रेसिपी आपली झटपट होण्यासाठी इथे मी शेवगा उकडून घेतलेला आहे. उकडताना यामध्ये मीठ आणि हळद टाकलेले आहे. इथे साठवणीतले आपल्या घरामध्ये जे असतील मसाले ते आपल्याला वापरायचे. कलरसाठी फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर 2 चमचे आणि इथे मी आगरी मसाला घेतलेला आहे. तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे त्यानुसार आपल्याला मसाले घ्यायचे. कढईमध्ये तेल असं भरपूर टाकलेले आहे मी, कारण ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं. हॉटेलसारखी भाजी बनवायची मग यामध्ये तूप किंवा बटर गेलंच पाहिजे. तर 2 चमचे मी तुपाचा वापर केलेला आहे. त्यात जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा हे 2 वापरलेले आहेत. चांगले परतून घ्यायचे. कांदा थोडासा नरम झाला का यामध्ये 2 चमचे चण्याचं पीठ टाकायचं आहे. ते पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, 2 मोठे टोमॅटो टाकायचे. टोमॅटो शिजेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर, मसाले, कांदा चांगला मिक्स असा ग्रेव्ही तयार झाली पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि मसाला चांगला परतल्यानंतर शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. मसाल्याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे आणि छानपैकी आपला शेवगा मसाला तयार आहे. शेवगा मसाला नक्की करून बघा. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू